गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्त राहा. आज मॉर्निंगची सुरुवात अशी, तर मॉर्निंगला आज गेली होती गार्डनमध्ये. गार्डनच्या साईडनं लागले होते भाजीची दुकानं, खेड्यातले लोक येतात तिथे आणि तिची भाजी आणलं की सगळं ताजं ताजं मिळतं. तर बघा, तुम्हाला दाखवते कसं आहे. तर हे बघा, ही आहे मेथी, छान अशी ताजी ताजी. ही आहे पालक, मी तोडून घेतली आहे. बघा, जास्त कचरा पण नाही निघला आहे. आणि ही बघा सांबार, ताजा ताजा मस्त, किती छान आहे ना. ताजा ताजा सांबार आहे मस्त. ही पालक तुम्ही बघू शकता, किती हिरवीगार आणि ताजी छोटी छोटी पालक आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते. छान आहे, गावरान आहे, मस्त सुंदर पालक. तर म्हटलं ही भाजीचं आणलं की आपण भाजी तोडून ठेवायचं. तर मग आपल्याला लवकर, जर घाईमध्ये असतो तर लवकर लवकर करायला बरं होते. तर बघा, मी सांबार, पालक, मेथी सगळं तोडून ठेवली आहे आणि सांबार तोडत आहे. तर आपण तोडून ठेवला की म्हणजे आपल्याला इझी जाते, लवकरात लवकर म्हणजे काम आटपते आपले सगळे. तर असं तोडून वगैरे ठेवलं, साफ करून ठेवायचं. कारण कधी पण भाजीचं आणलं तर साफच करून ठेवायचं, कारण की हे शेतात राहतं, त्याच्यामध्ये कचरा, काळी म्हणजे किडे, गेंडू असं सगळं राहते. तर मग आपण साफ केल्यानंतर ते आपल्याला निघून जाते. नाहीतर आपण डायरेक्ट आणलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर ते आपल्या जीवाला घातक असते. कारण की आपण फ्रीजमध्ये दूध ठेवतो, सगळ्या अदर फ्रूट म्हणजे सगळं राहते. मग कसं ते तुम्हाला माहीत आहे. आपण त्याच्यामध्ये त्यांना आपण बंद करून ठेवलं तर ते त्याच्यामध्ये थंड लागल्यामुळे किडे जे आहे, गांडूळ वगैरे सगळं ते कधी कधी तर म्हणजे असे म्हणजे फुलगोबी वगैरे राहते, तर त्याच्यामध्ये साप वगैरे राहते, सापाचे पिल्ले राहते किंवा अळ्या राहते. तर ह्या म्हणजे बाहेर नुसती थंड लागते. त्यामुळे मग ते आपल्या जर कोणत्या दुधामध्ये वगैरे, तुम्ही मागं व्हिडिओ आला होता सोशल मीडियावर, एका म्हणजे लेडीजनं भाजीचं आणलं आणि तसंच ठेवून दिलं फ्रीजमध्ये. त्या दुधामध्ये सापाचं पिल्लू गेलं होतं. तिला तसंच बॉईल केलं, तिला काही समजलं नाही याच्यात काय गेलं बा म्हणून, आणि ती तिच्या मुलाला पाजलं तर तिच्या मुलाची डेथ झाली होती. म्हणजे तो मरण पावला. त्यानंतर माहीत पडलं की दुधामध्ये सापाचं पिल्लू होतं. तर बघा, म्हणून काळजी करणं खूप गरजेचं आहे. ते भाजीचं कधी पण आणलं, धुवून घ्यायचं, साफ करायचं, त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं. असं काही ठेवायचं नाही. तर मी तशीच करते. मी जर बाजारात गेली, मी भाजीचं आणलं तर मी सर्वात पहिले वॉश करून घेते आणि बाहेर ठेवते सुकतले, त्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवते. मग मला आणि मग असं नाही की धुवून ठेवलं तर लगेचच फ्रीजमधून काढलं ना, स्वयंपाकाला बसलं, भाजी केली, आणखी वॉश करायचं त्याला. त्यानंतर स्वयंपाकाला म्हणजे भाजीला, कोणत्याही वस्तूला आपण आता हे जर सांबार वगैरे वॉश करू शकत नाही आपण, कारण ती सडते. तर याला साफच करून तोडून ठेवायचे. सांबार झालं, मेथी, पालक, याला छानपैकी अशी सगळे साफ करायची, माती घासून थोडंसं अशी मुळातून नाही तोडायची भाजीचं. तर त्याची डेट असे ठेवायची लांब पण. आणि बघा, मला दाखवते, हे जर डेट आहे ती इथनं नाही तोडायचं, तर एवढ्या भागातून तोडलं तरी चालेल. हे बघा इतकं. मग हे पान तोडून घ्यायचं आणि बाकी फेकून द्यायचं. तर जम्स म्हणजे खूप कमी प्रमाणात आहे. तर असं आहे. मला असं वाटतं की आपण भाजीचं आणलं तर लगेचच साफून ठेवायचं. तर मी करते, तुम्ही करता का नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. तर मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय देतच असते. तुम्हाला माझ्या प्रत्येकाच्या कमेंटच्या माझ्याकडून जेवढं जमेल तेवढं मी रिप्लाय देत असते. तर ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा. चला, मदत स्किप न करता, कारण की प्रत्येक गोष्ट अशी कामाचीच असते की असं कोणती विनाकामांचं काहीच गोष्ट व्हिडिओमध्ये शेअर नाही करत मी. तर कामाच्याच गोष्टी असतात. तर डेली ब्लॉग यालाच म्हणतात. तर बघा, माझे डेली ब्लॉग असतात, तुम्ही दररोज कंटिन्यू बघत चला. कधी कधी येत नाहीत तर काही रिझन असते. तर त्या दिवशीचा ब्लॉग आला नाही आहे तर त्याचं काही रिझन होतं, त्यामुळे मी ते रिझन पण नाही सांगणार तुम्हाला. तर असं होतं. तर मी साफ करून घेतले पालक, मेथी, सांबार. तर तुम्हाला कचरा पण दाखवतो किती निघला त्याच्यामधलं. आणि साफ करून ठेवलं तर आपल्या फ्रीजमध्ये पण जागा कमी लागते. जर आपण असं चांगलं भरून ठेवलं तर नाही, ते जागा पण भरपूर की ते कचरा पण साचला जाते. आणि साफ करून घेतलं की कचरेवाला आला की त्याच्या गाडीमध्ये चालला जाते. म्हणजे तेवढंच घरातला कचरा पण कमी होतं. आणि म्हणजे तोडून ठेवण्याचा फायदा कसा काय, तर माहिती आहे का, तोडून ठेवलं तर
भाजीचं सडत नाही. जर आपण विकत आणतो त्याच्यात एखादी सडलेला मग असतं, पानसुद्धा सडलेलं असतं तर अख्खी भाजी सडते, ती फ्रीजमध्ये का असे ना. मग ते पूर्ण सडल्यावर मग आपल्याला ते फेकावं लागते. तर मग आपल्याला जेवढा बी मला अर्धा 1 तास लागेल तर आपल्याला भाजी सोडायला. तर ते तास आता घालवलेलं बरं, आपण नंतर मग ते फेकायला काही फायदा नाही. तर म्हणूनच असं भाजीचं छान साफ करून ठेवायचं. तर बघा तुम्हाला दाखवते किती कचरा निघाला आहे. हे बघा किती कचरा निघाला आहे. पालक, मेथी, सांबाराचा सगळा कचरा आहे हा बघा. आणि मी भाजीचं तोडलं की असं खाली नाही ठेवत, सगळ्यांना आपापल्या ठिकाणी ठेवते. मग आता ही मी पळणीमध्ये भरून ठेवणार आहे. हे बघा हे गवत पण किती निघलं सांबारामधून. तर असं असते, साफच करून सगळं व्यवस्थित नीटनेटकं ठेवा की तुम्हाला पण त्रास नको आणि नंतर आपल्याला जाऊन आपल्या तब्येतीला पण त्रास नको. चला भेटूया आपण नंतर. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.